शॉप ओपन करून मला जवळपास आता सप्टेंबरमध्ये 1 वर्ष होईल, पण मला पाहिजे तसा नफा मिळत नाही आहे. त्याचे बरेचसे कारणं आहेत. फर्निचर म्हणजे मी हा टेबल केला होता, काउंटर टेबल, आणि हे काच लावून घेतले होते कारण मला इन्व्हेस्ट नव्हते करायचे, तर मला आता याचं काहीतरी करायचं आहे. हे मी टेम्पररी ठेवलेलं होतं आणि त्याच्या पलीकडे मी ट्रायल रूमसारखं मी ओपन असं ठेवलेलं होतं, पण आता मला ती ट्रायल रूम क्लोज करावीशी वाटते. का हे मला काहीतरी करायचं, एक तर पडदा लावायचा आहे किंवा मग ट्रायल रूमच करायची आहे. ट्रायल रूमचं कोटेशन मी घेतलं होतं, पण ते 10 ते 12 हजारापर्यंत जातं आहे. तर तेवढा अजून बजेट नाही आहे, कारण की खिशात माझ्या अजून पैसे येत नाही आहे. जवळपास आता 1 वर्ष होण्यात आलं आहे दुकानाला, सप्टेंबरमध्ये 1 वर्ष होईल, पण पाहिजे तसा नफा मला मिळवता आलेला नाही आहे. तरी पण मी 2-3 वर्ष कंटिन्यू करणार आहे, कारण की कुठलाही बिझनेस करायचा म्हणजे सॉरी माझा दात दुखतो आहे म्हणून मी लवंग हे करते, म्हणून तुम्हाला जरा असं वाटेल की मी काहीतरी खाते, पण प्रचंड त्रास होतो आहे दाताचा मला. तर खिशामध्ये पाहिजे तसं म्हणजे की महिन्याकाठी 15,000 सगळं खर्च काढून 15,000 तरी खिशात शिल्लक पाहिजे. तर तेवढे काही येत नाही आहे मला अजूनपर्यंत, त्याच्यामुळे मी खर्च अजून काहीच केलेला नाही आहे. तर दुकान सुरू करायचं म्हणजे की सुरू केलं आणि चालायला लागलं, 15-20 हजार आले, ही रिॲलिटी नाही आहे. खूप जण म्हणतात की आम्ही टेलरिंगचं दुकान चालवून 1-1, 2-2 लाख रुपये कमवतो, पण माहीत नाही ते कसं करतात. मी तरी अजून ॲड केलेली नाही आहे, प्रचार केलेला नाही आहे शॉपचा. तरी माझ्याकडे आता एवढं काम आहे की मी एकटी करू शकते, पण तेवढं काम करून दिवस रात्र एक करूनसुद्धा मला पाहिजे तसा नफा नाही येते. त्याचं मेन आणि मुख्य कारण म्हणजे दुकानाचं भाडं. तर दुकानाचं भाडं प्लस लाईट बिल हे काढून बऱ्यापैकी रक्कम ही निघून जाते आपल्या खिशातून आणि नफा खूप कमी पडतो. त्यामुळे जर दुकान तुम्ही काढत असाल तर जागेचा पहिले विचार करा की जागेचं भाडं कमीत कमी, किंवा तुम्ही स्वतःच्या जागेत काम करणार असाल तर अतिउत्तम, की तुमचं ते जागेचं भाडं वाचलं की ते सगळेच्या सगळे पैसे तुमच्या खिशात येतात. ते की माझं नाही होते, म्हणजे भाडं ॲडव्हान्समध्ये जातं, पहिल्या आठवड्यातच ॲडव्हान्समध्ये भाडं जातं, परत ते भाडं कवर करत करत पूर्ण महिना चालला जातो आणि मग शिल्लक काही उरत नाही. त्यामध्ये परत अस्तर, लेस, हुक, दोरे वगैरे असं काय काय आहे, पुन्हा लाईट बिल आहे, बिल बुक आहे, बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग मध्ये काही दिवस दुकान बंद ठेवावं लागतं, घरातलं पण बघावं लागतं. असं केल्यामुळे काय होतं ना, कंटिन्युटी नाही राहत. त्यामुळे पाहिजे तसा नफा जो म्हणतात की 50,000, 1 लाख, 2 लाख आम्ही बुटीकमधून नफा कमवतो आहे किंवा टेलरिंगमधून आम्हाला खूप नफा मिळतो आहे, तर तसं काही होत नाही आहे माझ्या बाबतीत खरं सांगायचं तर. कारण की 1 वर्ष होण्यात आलेलं आहे आता, संपूर्ण 1 वर्ष, आणि तेवढ्यात मला पाहिजे तसा नफा नाही आला आहे. मी 1.5 ते 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये 1.5 ते 2 लाखमध्ये डिपॉझिट आहे, भाडं आहे 1-2 महिन्याचं भाडं, त्याच्यानंतर हा टेबल, ते काच लावलेली आहे प्रायव्हसीसाठी. बाकीचं शॉपमध्ये काही नाही आहे. मला मशीन घ्यायचं होतं पण मी नाही घेतलं, फक्त ओव्हरलॉकचं एक मशीन घेतलं आहे, टेबल वगैरे काही घेतलेलं नाही आहे. तरीसुद्धा माझं अजून रिकवर होत नाही आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा खर्च हा जागेचा आहे. टेलरिंग शॉपमध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला काढायचं असेल व्यवसाय, तर तुम्हाला जागेचा सगळ्यात मोठा खर्च असतो. परत नुसती जागा असून नाही, तुम्हाला कारागीर पण पाहिजे, कारण की तुम्ही एकदा सुरू केलं की तुमच्याकडे कामाचा ओघी इतका येतो की आपल्या एकट्याला हँडलच होत नाही. स्पेशली लेडीजला हँडल होत नाही. घर आणि दुकान या दोन्ही गोष्टी, आणि प्लस त्याच्यात कामाचा लोड. सणवार आले ना की इतका लोड येतो, 2 दिवसात द्या, 4 दिवसात द्या, असं प्रेशराईज करतात कस्टमर की द्याच, एक्स्ट्रा घ्या, 100-200 एक्स्ट्रा घ्या, पण मला द्याच, असं होतं. तर याच्यामध्ये एवढं करून मी दिवस रात्र एक करते, पण तरीसुद्धा अजूनही माझ्या खिशात पाहिजे तसा नफा मला मिळत नाही आहे. तर यासाठी जर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर मला नक्की द्या. कारागीर ठेवायचं सांगू नका, कारण की कारागीर जर ठेवायचा झाला तर त्याचा पगार पुन्हा मिनिमम 10,000 मला द्यावे लागणार आहे महिन्याला, फुल टाईमचे. त्यात पण ते किती काम काढतायत ह्याच्यावर आहे. आता माझ्याकडे आत्ता मी जे कारागीर घेतलेले आहे ते पण लेडीज आहे, त्यांचा छोटा मुलगा आहे. तर त्या आल्या, 4-5 दिवस आल्या, आता 2 दिवस झाले त्या आलेल्याच नाही आहेत. त्यांच्या भरोशावर जर मी कामं घेऊन ठेवले तर ते काम कंप्लीट होणार नाही आहे. त्याचबरोबर त्या
4 तास माझ्या शॉपमध्ये असतात, पण 4 तासामध्ये कटिंग केलेलं असतं मी, त्यातलं एकही ब्लाऊज कंप्लीट त्यांच्याकडनं होत नाही आहे. तरी पण मी ठेवलं आहे त्यांना की बघूया. अजून मी त्यांना तसं स्पष्ट सांगितलं आहे की आपण 15 दिवस आपण बघूया, तुम्हाला 4 तासामध्ये 2 ब्लाऊज शिवणं भाग आहे. जर तुम्ही 2 ब्लाऊज शिवले 4 तासात तरच मला परवडणार आहेत, नाही तर मला तुम्हाला पैसे देणं पगार देणं परवडणार नाही. आणि ही परिस्थिती सत्य आहे, कारण मला भाडं पण द्यायचं आहे, मला अस्तरचं पण खर्च आहे, दोऱ्याचा खर्च आहे, परत कटिंग पण मीच करणार आहे. त्यांना फक्त स्टिच करायचं आहे, तरीसुद्धा 4 तासामध्ये त्यांचं एक ब्लाऊज पण कंप्लीट होत नाही. हे सगळे ब्लाऊज अर्धे अर्धे पडलेले आहेत. हे अर्धं पडलेलं आहे, हे अर्धे सगळे. आता ते मला कंप्लीट करायचे आहेत, मग माझा काय फायदा. त्यामुळे कारागीर घेतला ना तर मग म्हणजे जो की स्पीडमध्ये काम करत असेल एकदम, तर तो मग 15 ते 20 हजार मागेल. तो त्याचा पगार, माझं भाडं, लाईट बिल, बाकी रॉ मटेरियलचा खर्च, त्याच्यामध्ये मग माझं तर ठणठण गोपाळ सगळं खिसा. तर तुम्हाला जर दुकान चालवायचं असेल, जर तुम्ही विचार करत असाल, तर तुम्ही सगळ्यात पहिले जागेचा विचार करा की जागा तुमच्याकडे स्वतःची असली पाहिजे. याच्याने काय होतं की जागेचा आपला खर्च वाचतो आणि आपण जे काम करतोय ते सगळं पैसे आपल्या खिशात येतात. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर सगळ्यात मोठा जो खर्च जागेचा, लाईट बिल चला 2, 3, 4, 5 हजार मॅक्स टू मॅक्स, त्याच्यापेक्षा जास्त तर काही येणार नाही. एक पण मोर दॅन इनफ आहे 5 हजार. तर माझं आता 2 हजार बिल आलेलं आहे ह्या महिन्यामध्ये. बिल भरलं नाही तर लाईट कट करून निघून गेलेले होते, ते मला सॉल्व्ह करावं लागलं. मी खूप गोष्टी शेअर नाही करत तुमच्यासोबत, पण आता मी ठरवलं आहे की मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे, दुकानातल्या गोष्टी शेअर करणार आहे. तुम्ही छोट्या गावात असाल तर तिथे भाडं कमी आहे, पण शिलाई पण कमीच आहे. त्याचबरोबर जो कस्टमर येतो आपल्या घरी, त्याच्याशी आपल्याला गोडच बोलावं लागतं. तो शॉपमध्ये आल्यानंतर त्याला आजूबाजूचं शॉपमधलं जे वातावरण आहे ते फ्रेश दिसलं पाहिजे, जसं की मॉलमध्ये असं एकदम चकचकीत असतं. ठीक आहे. तर जो एक्सपिरियन्स आहे बघा, किराणा दुकान आणि डीमार्ट काम एकच आहे, किराणा घ्यायचा आहे आपल्याला, पण एक्सपिरियन्स दोघांचा वेगळा पडतो. म्हणजे ॲज अ कस्टमर मी किराण्याच्या दुकानात जाते, यादी देते, तो देतो आपल्याला, आपण घरी येतो. डीमार्टमध्ये काय करायचं, आपण आपल्या पसंतीच्या वस्तू आपण कार्टमध्ये ठेवत जातो, तर तो एक्सपिरियन्स आपला वेगळा असतो. परत मग तिथे खूप लाईट्स असतात, AC असतात, मस्त कार्टमध्ये जायचं. म्हणजे हा जो फरक आहे ना एक्सपिरियन्सचा, तो पण शॉपमध्ये आला पाहिजे कस्टमरला, जो की माझ्या शॉपमध्ये अजून येत नाही आहे. एक्सपिरियन्सचा अर्थ काय की लाईटिंग छान आहे, ट्रायल रूम आहे सेपरेट, तिथे आरसा लावलेला आहे मस्तपैकी, डेकोरेशन केलं आहे, स्टिकर्स लावलेले आहेत, फ्रेम्स लावलेले आहेत, परत व्यवस्थित तुम्ही बिल बुक देताय का, सगळं असं व्यवस्थित. जो एक्सपिरियन्स आहे तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स कस्टमरला खूप चांगला द्यावा लागतो, तेव्हाच आपलं दुकान चालतं. पण एक्सपिरियन्स द्यायचा म्हटला म्हणजे आता इंटेरियर करायचं म्हणजे माझा खर्च होणार, जो की मला आता सध्या परवडणार नाही आहे. तर तो खर्च करण्यासाठी तुम्हाला शिलाई पण तेवढी जास्त घ्यावी लागते, तरच तुम्ही तो खर्च बेअर करू शकता. ठीक आहे. तर आता दुकान चालवायचं म्हणजे सगळ्यात मोठी मला प्रॉब्लेम येतोय जागेचं भाडं आणि लाईट बिल मिळून, परत कारागीरला आता मी घेतले, त्यांना देऊन माझ्या खिशात आता काहीच नाही उरणार आहे. बघूया आता कसं सॉल्व्ह करायचं. जर तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला नक्की सांगा. त्याचबरोबर ऑनलाईन क्लास मला सुरू करायचे आहेत, पण टाईमचा खूप प्रॉब्लेम येतोय, कारण की घर, शॉपमधलं लोड हे सगळं मिळून मला क्लासला टाईम मिळत नाही. मी खूप प्रयत्न करते क्लास घेण्यासाठी. त्याच्यासाठी मी स्पेशल वायफायसुद्धा लावून घेतलेला आहे, पण त्याचा मला म्हणजे टाईमच भेटत नाही आहे. तर एकतर मग मला कस्टमर कमी करावे लागतील आणि क्लास घ्यावे लागतील. मला खूप एन्क्वायरीज येत आहेत, फेसबुकला, इंस्टाग्रामला खूप जास्त मेसेजेस आलेले आहेत. पुन्हा यूट्यूबच्या चॅटमध्ये, कमेंटमध्ये सुद्धा, आणि मला पर्सनल नंबरवरती सुद्धा बरेच मेसेजेस येतात की तुम्ही क्लास घ्या. पण टाईमचा विषय, त्याच्यासाठी कारागीर मी घेतला की थोडासा माझा लोड कमी होईल, 1-2 तास तरी मी काढेल आणि मग ते मी टाकेल. ॲटलिस्ट रेकॉर्डेड क्लास तरी मला जमायला पाहिजे. लाईव्ह पण पॉसिबल आहे, इथे आता जागा सेपरेट आहे, तर लाईव्ह पण पॉसिबल आहे. तर मी प्रयत्न करते. तर लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला काय शिकायला आवडेल, पहिले मी छोटे वर्कशॉप घ्यायचा विचार करते. म्हणजे कसं होतं की तुम्हाला पण शिकणं होतं पटकन आणि माझं पण होतं. तर आता ते सगळं मी शॉपचं मला परवडावं म्हणून, कारण आता सध्या तरी मी खिशातूनच पैसे टाकते सगळे, अजून मी अजिबातच नफ्यामध्ये नाही आहे.
तर तुम्ही शॉप काढत असाल तर याची तुम्ही दखल घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असला पाहिजे. जर फॅमिलीचा सपोर्ट नसेल, तुमचा नवरा म्हणत असेल की नाही मला 8 वाजता जेवण पाहिजेच आहे, तर तुम्ही शॉप नाही चालवू शकत. कारण कुठलंही दुकान चालवायचं असेल तर ते 8, 9, 10 वाजेपर्यंत, इथे माझ्या आजूबाजूला जे 2-4 टेलरचे दुकाने रात्री 10-10 वाजेपर्यंत चालू असतात आणि सगळ्या लेडीज चालवतात. ते कसं ॲडजस्ट करतात माहीत नाही. मे बी त्यांची फॅमिली खूप कोऑपरेटिव्ह असेल किंवा त्यांनी घरात कामाला बाया लावल्या असतील, जॉईंट फॅमिली असेल, त्यांच्या घरात काम करायला माणसं असतील, आय डोंट नो. पण तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. मला घरी गेल्यानंतर लहान मुलाचा अभ्यास घ्यायचा असतो, स्वयंपाक करायचा असतो, त्यामुळे मी 7:30 ते 8च्या दरम्यान मी क्लोज करते शॉप. आणि बरेच जे आता पावसाळ्या म्हणून ठीक आहे, पण उन्हाळ्यामध्ये सगळेजण मस्त जेवण वगैरे आटपून 8-9 वाजता बाहेर फिरायला यायचे, तेव्हा मला कॉल्स यायचे की तुम्ही शॉप बंद केलं, मी आली होती. पण मला नाही येते पॉसिबल. तर तुम्ही जर शॉप चालू करत असाल तर तुम्हाला टायमिंग कन्सिस्टन्सी पाहिजे. जर तुम्हाला शॉपबद्दल आणखी काही माहिती असेल की मला काय काय अडचणी आल्या गेल्या 1 वर्षात, तर मला कमेंटमध्ये लिहा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. कारण की मला आता व्हिडिओ बनवायला चालू करायचे आहेत. मी खूप दिवस झाले म्हणते व्हिडिओ करेन, पण नाही होते. शेवटी मी आता स्क्रिप्ट पण लिहिलेली नाही आहे आणि काहीच नाही, डायरेक्ट कॅमेरा सुरू केला आणि बोलायला सुरू झालेली आहे. माझ्या दाताला पण त्रास होतो आहे. तर खर्च बघितला ना तर खूप खर्च आहे, खूप प्रचंड खर्च आहे व्यवसाय चालवायचा. म्हणजे लोकांना वाटतं असं की यांनी शॉप सुरू केलं आहे, बिझनेस सुरू केला आहे, तर यांना खूप आता फायदा होत असेल, खूप काम करतायत, यांच्याकडे खूप काम आहे. असं अजिबात नाही आहे. जेवढं माझ्याकडे काम आहे ते सगळं माझं भाड्यातच निघतं आहे, लाईट बिल आणि भाड्यातच जाते. मी खूप मेहनत करते. मी सकाळी 9ला येते, 8, 8:30ला, कधी 10 पण वाजतात. स्वयंपाकाचं कधी बाहेरून होऊन जातं, कधी मी दुपारी किंवा सकाळी जे केलं एक्स्ट्रा करून घेते की आज मला रात्री जास्त बसावं लागणार आहे, तर मी सकाळीच स्वयंपाक करून येते. सकाळी मुलाला शाळेत सोडतात तेव्हा 8:30-9च्या दरम्यान सगळा स्वयंपाक करून येऊन ठेवून देते. तर म्हणजे तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट, मेन म्हणजे नवऱ्याचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तुमचा नवरा जर अंडरस्टँडिंग असेल, तुम्हाला सपोर्ट करत असेल की चल मी तुला सोडून देतो, किंवा रात्री उशीर होणार असेल तर मी घ्यायला येतो, कधी तुला उशीर होणार असेल तर ठीक आहे मी खिचडी टाकतो किंवा तुला स्वयंपाकात मदत करतो, किंवा तुम्हाला जर कामाला बाई ठेवायची असेल तर तसं. म्हणजे इन शॉर्ट मला असं सांगायचं आहे की जर बाई म्हणून तुम्ही शॉप सुरू करत असाल, व्यवसाय सुरू करत असाल, नॉट ओन्ली टेलरिंग, तुम्ही एखादी खाण्याची गाडी जरी सुरू करत असाल, इडली डोसा किंवा नाश्ता जेवणाचं, त्याच्यात सुद्धा तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की जेंट्सचं काय होतं की जेंट्स सकाळी उठतात, आपलं आवरलं की कामाला निघतात. ते व्यवसाय जरी करत असतील तरी ते 10-11ला रात्री येऊ शकतात. आपण नाही येऊ शकत. जग कितीही बदललं तरी लेडीजसाठी काही गोष्टी नाही बदलत, म्हणजे नाहीच बदलत. मला घरी 7:30-8ला घरी पोचावंच लागतं, तेव्हा 9पर्यंत जेवणं होतात. मग पुढे मुलाचा अभ्यास, घर आवरणं, उद्याची तयारी, पुन्हा मग हे इथे पण काहीतरी लोड असतो, कस्टमरचे फोन येतात, झालं का माझं झालं का. मग मला काम कमी घ्यावं लागतं. म्हणजे आता कोणी जर माझ्याकडे आलं की मला परवाच पाहिजे, तर मला नाही घेता येत, कारण की वेळच नाही पुरत, 24 तास नाही पुरत. कधी मिस्टर आहेत माझे सपोर्टिव्ह, खूप सपोर्टिव्ह आहेत, तरीसुद्धा त्यांचा पण बिझनेस आहे, तर त्यांच्या बिझनेसमध्ये पण खूप अडचणी असतात. इन शॉर्ट मला सांगायचं आहे की शॉप चालू करायचं एवढं अवघड नाही आहे. तर एवढी बडबड केल्यानंतर पण तुम्हाला काही गोष्टी क्लिअर नसतील झाल्या तर मला कमेंटमध्ये प्रश्न विचारा. मी तुम्हाला आता नेक्स्ट जे व्हिडिओ बनवेल ते शॉपबद्दल, की किती खर्च आला मला, किती मला परवडतं आहे, नाही परवडतं आहे, हे सगळं मी तुम्हाला एक मुद्देसूद व्हिडिओ बनवेल नेक्स्ट. त्यातलं तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.